सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 3 डिसेंबर 2025. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात 65% मतदान. सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मंगळवारी एकूण 233 जागांसाठी 609 उमेदवारांचे भवितव्य मतदान मशीनमध्ये बंद झाले. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील 8ही पालिकांमध्ये सरासरी 65.14% मतदानाची नोंद झाली. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अचानक घेतलेल्या निर्णयानुसार 3 डिसेंबर रोजी 19 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. वाठार तालुका कराड येथे बस अपघातात 43 विद्यार्थी जखमी, 4 प्रकृती गंभीर. नाशिकमधील सहलीची बस उड्डाणपुलावरून खड्ड्यात कोसळली. नाशिकहून मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे सहलीला आलेली खासगी बस पुणे बंगळूर महामार्गावरील वाठार तालुका कराड सातारा गावच्या हद्दीत महामार्गावरील उड्डाणपुलावरून कोसळून भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काढलेल्या 20 फुटाहून अधिक खोल खड्ड्यात ही बस पडल्याने 34 विद्यार्थी, 4 शिक्षक आणि 5 आचार्य असे एकूण 43 जण जखमी झाले. यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. वाठार नजीक महामार्गावरून बस खड्ड्यात कोसळणे हे लक्षात येतात चालक भारत तेटे यांनी बसमधून महामार्गावर उडी मारत स्वतःला वाचवल्याचे तहसीलदार करपरंड यांच्या सह स्थानिकांनी सांगितले. खासगी बस चालकाने स्वतःला वाचवत उडी मारली, मात्र विद्यार्थ्यांना अक्षरशः मृत्यूच्या दारात ढकलल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. या प्रकरणी हायवे रोडचे कॉन्ट्रॅक्टर डीपी जैन कंपनीचे संबंधित अधिकारी व बस चालक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन. विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचा मोर्चा. शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक संघटनेने विविध मागण्यांसाठी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. तसेच जाचकाठी रद्द करा, अन्यथा शाळा कॉलेज बंद होतील असा इशारा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण संघटनेने दिला आहे. ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिका रद्द. अनेक शिधापत्र धारकांनी अद्याप ई-केवायसी पूर्तता केली नाही. त्यांनी 7 दिवसांच्या आत कार्यालयात लेखी खुलासा सादर करावा, अन्यथा त्यांचे रेशन वाटप बंद होऊ शकते. त्यासोबत शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मल्हारपेठ सातारा येथे लोखंडी रॉडने युवकावर हल्ला. मल्हारपेठ येथे जुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या मारहाणीची घटना उघडकीस आली आहे. कक्कया मैदान परिसरात संतोष सारंग त्रिंबके राहणार मल्हारपेठ यांनी आदर्श विनायक शिंदेला शिवागाळ करत दमदाटी करत लोखंडी रॉडने डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात शिंदे गंभीर झाले. जखमीच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. गोवारे तालुका कराड गावच्या हद्दीत 60 एकर ऊसाला आग, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान. गोवारे तालुका कराडच्या हद्दीत ऊसाला लागलेल्या आगीत सुमारे 60 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. या आगीत सुमारे 35 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या शिवारात वीज वाहक तार लोंबकळत असल्याने ऊसाला स्पर्श होत असल्याने शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाटण येथील केरा नदीवरील पुलावरून उडी मारून युवकाची आत्महत्या. पाटण येथील केरा नदीवरील पुलावरून एका युवकाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवकाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चिमणगाव तालुका कोरेगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत रेटरे बुद्रुक तालुका कराड येथील 1 जण ठार. कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे 30 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता अज्ञात वाहनात दिलेल्या धडकेत रेटरे बुद्रुक तालुका कराड येथील तरुणाचा मृत्यू झाला. प्रवीण भीमराव मंडले वय 37 राहणार रेटरे बुद्रुक तालुका कराड असे मृत्युमुखी तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर आरोपी वाहन चालकाने पलायन केले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. सोनक्या तालुका कोरेगाव येथे डॉल्बी बंदीचा ग्रामसभेत एक मुख्य ठराव. कोरेगाव तालुक्यातील उपक्रमशील गाव अशी ओळख असलेल्या सोनके गावाने गावातील वयोवृद्ध ग्रामस्थ आणि शालेय मुलांना तासाला कंटाळून गावात डॉल्बी बंदी ठराव बहुमताने मंजूर केला असून गावाच्या ग्रामसभेत सरपंच पुष्पराणी साठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हा ठराव करून पुढील कार्यवाहीसाठी वाठार पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्याकडे देण्यात आला आहे. भुईंज तालुका वाईगावच्या हद्दीत भरधाव इनोव्हा कारची धडक, महिला ठार. भुईंज तालुका वाईगावच्या हद्दीत सेवा मार्गावर भरधाव इनोव्हा कारच्या धडकेत 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चालकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदिवाडी ते भुईंज सेवा रस्त्यावर चालक भरधाव वेगात गाडी घेऊन निघाला होता. त्यावेळी पायी जात असलेल्या विठाबाई कावराम वाघे वय 60 मूळ राहणार पलवेश्वर नगर लिंब सध्या राहणार भुईंज यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.